जंगलाच्या दाट सावल्यांमध्ये लपलेलं वैराणपूर नावाचं शांत साधं गाव. दिवसा हे गाव स्वर्गासारखं वाटतं, पण रात्री आलं की या जागेवर एक भेसूर शांतता उतरते. वाऱ्याचा आवाजही संथ वाटतो. पानं हल्ली तरी मनात धस्स होतं. गावकऱ्यांचं म्हणणं, जंगलात एक मुलीचं भूत फिरतं, इतकी सुंदर की पाहणारा श्वास विसरतो, आणि इतकी शापित की त्याचं आयुष्य अंधारात जातं. ती मुलगी म्हणजे ईशा. जिवंत असताना ती गावातील अत्यंत मनमिळाऊ, हसरी, निरागस होती, सगळ्यांची आधार. पण एक रात्र तिचं आयुष्य बदलून गेलं. जळफळाट आणि सुडाने पेटलेल्या एका जादू टोण्यानं तिच्यावर मंत्र टाकला. तुझ्यावर जो प्रेम करेल त्याचा नाश तुझ्या हातूनच होईल. हा शाप तिच्या आत्म्यात खोलवर चिरला गेला. ईशा मेली, पण शाप तिला परलोकातही सोडला नाही. ती आता प्रेम करू शकत नव्हती. ज्यावर प्रेम करेल तोच तिचा बळी. गावात तिचं नाव पडलं प्रेमघातिणी आत्मा. या गावात येतो निर्भय, शहरातून आलेला धाडसी तरुण. गावकरी वारंवार त्याला सावध करतात, जंगलात रात्री जाऊ नकोस, तिथं ईशा फिरते, तिच्या नजरेत पडलास तर जीव. निर्भय हसतो, भूतं असली तर मला दाखवा, मी घाबरत नाही. आणि त्या रात्री तो शांतपणे कुंडाकडे फिरायला निघतो. वारा थंड, जंगलात फुसफुसणारे आवाज, आणि मग त्याच्यासमोर उभी राहते एक पांढऱ्या अंगरख्यातली मुलगी. ती इतकी सुंदर की निर्भय थिजून जातो. ईशा शांत आवाजात म्हणते, इथे रात्री येऊ नकोस, परत जा. निर्भय पुढे येतो. तू कोण आहेस? ईशाच्या चेहऱ्यावर भीती उमटते. मी शापित आहे, माझ्याजवळ येऊ नकोस. पण निर्भयला तिच्या डोळ्यात फक्त वेदना दिसतात. तू अपशकुनी नसू शकतेस. तुझ्या चेहऱ्यावर दुःख आहे, भय नाही. ईशाच्या डोळ्यात पाणी दाटतं. इतक्या काळानंतर कुणी तिला माणसासारखं पाहत होतं. पण हेच सर्वात मोठं संकट होतं. ईशाचा शाप जागा झाला. तिच्या आजूबाजूला काळा धूर उठतो. केस सावल्यांसारखे हवेत नाचतात. दूर रहा, मला पाहिलंस तर तू मरशील. निर्भय धावतो, पण ईशाचं दुखी चेहरा त्याच्या मनात कोरला जातो. दुसऱ्या दिवशी निर्भय दाजींकडे सर्व विचारतो. दाजी खोल उसासा टाकून सांगतात, श्रापाची कथा, प्रेमाचा विनाश, ईशाची वेदना. ते ऐकताच निर्भय म्हणतो, मी तिचा शाप तोडणार. त्या रात्री निर्भय पुन्हा जंगलात जातो. ईशा उभी असते, यावेळेस अधिक भयानक रूपात. काळ्या वाऱ्यात तिचं शरीर तडफडत. का आलास? तुझ्यासाठी. निर्भय म्हणतो, तू खूप त्रास सहन करतेस. तू माझ्यावर प्रेम करतोस आणि माझा शाप तुला मारेल. मरण आलं तरी चालेल, पण तू अशी जगू नकोस. अचानक जमिनीवर काळ्या भेगा, पानं हवेत फिरतात. ईशाच्या छातीमधून काळी सावली सत्ता प्रकट होते. ती सावली निर्भयवर झेपावते. त्याचा श्वास अडखळतो. ईशा ओरडते, नाही, त्याला घेऊ नको यावेळी. ईशा भीती न दाखवता युद्ध करते. ती सावली पकडते. तिचे हात जळतात, पण ती सोडत नाही. तू माझं आयुष्य घेतलंस, पण त्याचं नाही घेऊ देणार. तिच्या डोळ्यातून तेज उसळतं. सावली फाटून नाहीशी होते. ईशा जमिनीवर कोसळते. निर्भय धावतो, ईशा, मला बघ. ईशा डोळे उघडते. ती आता शांत, मानवी. मी मुक्त झाले. त्या रात्रीनंतर वैराणपूरचं जंगल बदलतं. आता तिथे भीती नाही, शाप नाही, फक्त एक वेगळीच ऊब आहे. लोक म्हणतात, कधी कधी चांदण्याच्या रात्री निर्भय एकटाच कुंडाजवळ बसलेला दिसतो. कुणाशीच बोलत नाही, पण त्याच्या चेहऱ्यावरचं हसू सांगून जातं. काही प्रेमकथा एकत्र राहून पूर्ण होत नाही. काही प्रेमकथा वेगळं होऊनही कधीच संपत नाही, कारण ते भूत नव्हते, प्रेम होतं. ही भयानक स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून शेअर करा, आणि अशाच भयानक हॉरर स्टोरी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.